आता मी एक अशी बातमी तुम्हाला सांगणार आहे की त्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की राज्यात नक्की चाललंय तरी काय। चिमुकल्या मुलींवर अत्याचाराच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीये। नुकतीच मालेगावमध्ये यज्ञ अत्याचार आणि हत्या प्रकरण ताजं असतानाच आता मालेगावमधूनच आणखीन एक धक्कादायक बातमी समोर आली। मालेगावमध्ये 13 वर्षीय मतिमंद मुलीवर एका 55 वर्षाच्या संशयित आरोपीकडून अत्याचार करण्यात आल्याची निंदनीय घटना घडली। त्यामुळे मालेगाव पुन्हा एकदा हादरलंय। मालेगाव येथील पीडित मुलीला दीपक धनराज छाजेड या संशयित आरोपीनं फूस लावून त्याच्या स्कूटीवर बसवून एका पडीक जागेवरने तिच्यावर अत्याचार केलाय। या प्रकरणी पोलीस ठाण्यात अत्याचार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी त्याची न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली। त्याला आता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे मालेगावात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न सर्वांनाच पडणं साहजिकच आहे। तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेनं उभा महाराष्ट्र हादरून गेला असताना त्यानंतर शहर आणि तालुका भागात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या आणखीन 5 घटना ओळीनं घडल्यात। यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न देखील आता निर्माण झालाय। गेल्या 16 नोव्हेंबर रोजी डोंगराळे येथे 3.5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्याचा प्रकार घडला होता। या प्रकरणी गावातील विजय खैरनार याला लागलीच अटक करण्यात आली। सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रकारामुळे जनप्रक्षोभ उसळला असतानाच शहरातील कलेक्टर पट्टा भागात आता 55 वर्षीय व्यावसायिकाकडून अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या व्यावसायिकाला अटक करण्यात आली। मुलीची आई या व्यावसायिकाच्या घरी घरकाम करत होती। आई बरोबर त्याच्या घरी आलेल्या मुलीस फूस लावून त्यानं निर्जन स्थळी नेलं आणि तिथं तिच्यावर अत्याचार केल्याचा संशय आहे। या घटनेमुळे भीतीचं वातावरण पसरलंय। अशीच एक घटना अमरावतीमध्ये सुद्धा घडली। अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव बंड गावात एका 6 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी 56 वर्षीय राजू मुल्ला झहरुद्दीन मुल्ला या आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला तात्काळ अटक केली। शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा गुन्हा उघडकीस आला असून ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणीचा पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे गावात संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यातल्या शिरसगाव बंड येथील उर्दू जिल्हा परिषद शाळेच्या आवारात घडली आहे। आरोपीने शाळेच्या परिसरात चिमुरडीला एकांतात नेऊन तिच्यावर अत्याचार केलाय। घरी परतल्यावर पीडित मुलीने घडलेला सगळा प्रकार हा आई-वडिलांना सांगितला आणि मुलीकडून घटनेची माहिती मिळताच कुटुंबांनी तात्काळ शाळेत पोहोचले आणि त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले। फुटेजमध्ये संशयित व्यक्तीची संशयास्पद हालचाल ही स्पष्टपणे दिसून आली आणि त्यानंतर कुटुंबियांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। चांदूर बाजार पोलिसांनी तक्रार मिळताच वेगाने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले। या आरोपीवर संबंधित गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे शिरसगाव बंड परिसरात मोठी खळबळ उडाली। गावकऱ्यांमध्येही तीव्र संताप व्यक्त होतोय। दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय की मुलीची सुरक्षितता आणि मानसिक स्थिती लक्षात घेऊन सर्व कायदेशीर प्रक्रिया ही काळजीपूर्वक पार पाडली जाते। तसंच शाळेतील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जातोय। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही चर्चा सुरू आहे। या सगळ्या एका मागोमाग एक घडणाऱ्या घटना पाहता राज्यात चिमुकल्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। याला नेमकं जबाबदार कोण असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। माणसांमधील वाढलेली विकृती की सरकार जे अशा प्रकरणात कठोर शिक्षा देण्यात कमी पडते असा सवाल आता सर्वत्र विचारला जातोय। काही ठिकाणी आरोपींना आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला चौकात जिवंत जाळू किंवा आरोपीचे लिंग कापून भर रस्त्यात चापकाचे फटके द्या, तसंच आरोपीला फाशी द्या असा सूर संतप्त नागरिकांमधून उमटताना दिसतोय। त्यामुळे यापुढे अशा घटना रोखण्यासाठी सरकार काय ठोस उपाययोजना आखते याकडे संपूर्ण राज्यातलं आता लक्ष लागलेलं आहे। या स्पेशल रिपोर्टमध्ये मी मिनल माळी मडवी तुमचा निरोप घेते। पण अशाच विषयांवरील आणि महत्त्वाचे स्पेशल रिपोर्ट पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।